नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी कॉफी केवळ सकाळचा उत्साह वाढवणारं पेय नाही, ती कदाचित सर्वात महागड्या सप्लिमेंटपेक्षाही अधिक वेगाने ताकद मिळवत असेल किंवा पुन्हा निर्माण करत असेल. वयाच्या 60 वर्षानंतर तुमचं शरीर प्रत्येक दशकामध्ये 8% स्नायू गमावतं, ज्यामुळे पडण्याचा, हाडे मोडण्याचा आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. पण हे आहे धक्कादायक सत्य. योग्य नैसर्गिक घटकांसोबत मिसळल्यास तोच एक कप कॉफी एका शक्तिशाली औषधामध्ये बदलू शकतो. दुर्लक्षित अभ्यासांमध्ये लपलेले हे घटक दाह कमी करतात, धमन्यांचं संरक्षण करतात, पोटावरील चरबी वितळतात आणि गमावलेले स्नायू पुन्हा निर्माण करतात असं दिसून आलं आहे. मोठ्या कंपन्या तुम्हाला हे कधीच सांगणार नाहीत. या शक्तिशाली घटकांमध्ये अब्जावधी डॉलर्सचा नफा नाही, पण आज तुम्हाला असे 8 सिद्ध घटक सापडतील जे तुम्ही दररोज सकाळी तुमच्या कॉफीमध्ये मिसळू शकता. 8व्या क्रमांकापासून ते 1ल्या क्रमांकापर्यंत त्यांची क्रमवारी दिली आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 4थ्या क्रमांकाचा घटक खूप शक्तिशाली आहे. एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालीमध्ये 40% जास्त सुधारणा झाली. तरीही पाश्चात्य देशांमध्ये क्वचितच कोणी याचा वापर करत आहे. सुरुवात करण्यापूर्वी मला विचारायचं आहे, तुमचं वय किती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि सध्या तुमची तब्येत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते. 8वा मुद्दा जो आहे तो म्हणजे दालचिनी. एक असा मसाला ज्याचा विचार बहुतेक लोक फक्त गोड पदार्थ किंवा सणासुदीच्या पदार्थांसाठीच करतात, पण जेव्हा तुम्ही ती तुमच्या कॉफीमध्ये किंवा चहामध्ये मिसळता तेव्हा ती स्नायूंचं संरक्षण करणारं एक आश्चर्यकारक शस्त्र बनतं. दालचिनीमध्ये असे घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात जे दाह कमी करतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखर स्थिर ठेवतात. हा शेवटचा मुद्दा ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण रक्तातील अस्थिर साखर नकळतपणे तुमच्या स्नायूंची ऊर्जा कमी करते आणि स्नायूंचा ऱ्हास वेगाने घडवून आणते. 68 वर्षीय सुरेश काका आहेत, त्यांचं उदाहरण घ्या, ज्यांना दुपारच्या जेवणानंतर नेहमी थकवा जाणवायचा आणि पायऱ्या चढताना त्यांचे पाय कमजोर होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या पत्नीने त्यांना सकाळच्या कॉफीमध्ये दालचिनी टाकून देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला साशंक असूनही त्यांनी अखेरीस ते करून पाहिलं. काही आठवड्यांमध्येच त्यांचे पाय दुपारच्या वेळी आखडणं थांबलं. त्यांचे पाय हलके वाटू लागले आणि त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जवळपास 20 अंकांनी कमी झालं. त्यांचे डॉक्टरसुद्धा थक्क झाले. हे सर्व दररोज फक्त 1 चमचा दालचिनीमुळे झालं होतं. विज्ञानही याला दुजोरा देतं. रक्तातील साखरेच्या अस्थिरतेमुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे स्नायूंना पोषक तत्वे शोषून घेणं कठीण होतं. दालचिनी हे चढ उतार नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना ऊर्जेचा सतत पुरवठा होतो आणि अचानक वाढ व घट होत नाही. तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये फक्त अर्धा चमचा दालचिनी पुरेशी आहे. सर्वोत्तम परिणामांसाठी सॅलॉन दालचिनी वापरू शकता, जिला आपण ओरिजिनल दालचिनी असंही म्हणतो, कारण त्यात कुमरीन नावाच्या संयुगाचं प्रमाण कमी असतं, जे जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास हानिकारक ठरू शकतं. तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या साखरेच्या क्रीमर्सच्या विपरीत दालचिनीमुळे कॅलरीज वाढत नाही आणि इन्सुलिनची पातळीसुद्धा वाढत नाही. उलट ती सामान्य कॉफीला तुमच्या स्नायूंसाठी चयापचय क्रियेस मदत करणाऱ्या घटकात रूपांतरित करते. हे सोपं आणि सुरक्षित आणि परवडणारं आहे. यावरून हे सिद्ध होतं की कधीकधी लहान बदलांमुळे मोठे परिणाम मिळतात. 7व्या क्रमांकावरती आहे कोको पावडर. होय, हॉट चॉकलेटसाठी वापरला जाणारा तोच घटक, पण जेव्हा तो साखरेशिवाय तुमच्या कॉफीमध्ये टाकला जातो तेव्हा तो एक छुपं सुपरफूड बनतं. कोकोमध्ये फ्लेवोनॉल्स असतात आणि ते भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे वनस्पतींमधील असे घटक आहेत जे रक्ताभिसरण सुधारतात, सूज कमी करतात आणि स्नायूंच्या पुनर्प्राप्तीस मदत करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्ताभिसरण खूप महत्त्वाचं असतं. वाढत्या वयानुसार रक्ताभिसरण कमकुवत झाल्यावर स्नायूंना कमी ऑक्सिजन आणि कमी पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे पाय जड होतात आणि ऊर्जा कमी होते. कोको हे चित्र बदलण्यास मदत करतं. 72 वर्षांच्या विजू काकांचं उदाहरण घ्या, ज्यांना कॉफी खूप आवडायची, पण सकाळचा फेरफटका मारताना त्यांना पाय सुस्त वाटायचे. त्यांच्या फिटनेस प्रेमी नातवाने त्यांना कॉफीमध्ये 1 चमचा बिनसाखरेचा कोको मिसळण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला कॉफी आणि कोको एकत्र केल्यावर ते या कल्पनेवरती हसले, पण काही आठवड्यांमध्येच
त्यांच्या लक्षात आलं की त्यांना चालणं हलकं वाटू लागलं आहे, त्यांची सहनशक्ती सुधारली आहे आणि पुढच्या तपासणीमध्ये त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. कोकोच्या एका साध्या चमच्याने त्यांची सकाळ बदलायला सुरुवात केली. याचं कारण विज्ञान सांगतं. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की फ्लॅवोनॉल आणि कोको एंडोथेलियल फंक्शन सुधारतात, म्हणजेच रक्तवाहिन्यांची शिथिलता आणि स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवण्याची क्षमता सुधारतात. याचा अर्थ उत्तम कार्यक्षमता, जलद रिकव्हरी आणि कमी ताठरपणा. आणि जेव्हा कॉफीमधील नैसर्गिक कॅफीनसोबत मिसळलं जातं तेव्हा कोको एक शक्तिशाली दुहेरी परिणाम साधतो. ऊर्जा आणि सुधारित रक्ताभिसरण. महत्त्वाचं म्हणजे साखरयुक्त हॉट चॉकलेट मिक्सऐवजी बिनसाखरेची नैसर्गिक कोको पावडर वापरणं. तुमच्या सकाळच्या कपामध्ये 1 चमचा मिसळणं पुरेसं आहे. हे केवळ एक समृद्ध मुलायम चवच देत नाही, तर प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीसाठी उपयुक्त असलेले स्नायूंचे संरक्षण करणारे फायदे देखील देतं. कोको आपल्याला आठवण करून देतो की स्नायूंची पुनर्बांधणी केवळ प्रथिनांपुरती मर्यादित नाही, तर त्यात रक्ताभिसरणाचाही समावेश असतो. आणि कोको तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करत असताना कॉफीमधील पुढील एक पाऊल पुढे जाऊन त्यांना दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देणारा एक घटक आहे, तो म्हणजे 6वा घटक, आणि ते आहे नारळाचं तेल किंवा MCT तेल. हे ऐकायला विचित्र वाटत असेल तरीसुद्धा काही भागांमध्ये हा घटक वापरण्याची प्रथा खूप जुनी आहे, जिथे ज्येष्ठ नागरिक शरीर आणि मेंदू या दोन्हींना ऊर्जा देण्यासाठी याचा वापर करतात. ज्येष्ठांसाठी ही केवळ एक फॅशन नाही, ऊर्जा स्थिर ठेवण्याचा, स्नायूंचं संरक्षण करण्याचा आणि चरबी कमी करण्यासही मदत करण्याचा एक मार्ग आहे. हे का प्रभावी ठरतं ते येथे दिलं आहे. सामान्य चरबीच्या विपरीत मध्यम साखळी ट्रायग्लिसराईड्सचे त्वरित रूपांतर होतं. कीटोन्स हे तुमच्या स्नायूंसाठी आणि मेंदूसाठी एक स्वच्छ कार्यक्षम इंधन आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपल्या पेशी ग्लुकोज वापरण्यात कमी कार्यक्षम होतात. म्हणूनच थकवा, मेंदू सुन्न होणं आणि स्नायूंची कमजोरी यांसारख्या समस्या वारंवार जाणवू लागतात. कीटोनचा वापर केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जेचा एक स्थिर स्रोत मिळतो. तो साखरेप्रमाणे अचानक कमी होत नाही. 69 वर्षीय सुविधाताई आहेत आणि त्यांनी हा अनुभव घेतला. त्यांना सकाळची कॉफी खूप आवडायची, पण दुपारपर्यंत त्यांना नेहमी अशक्तपणा जाणवायचा आणि दिवसभर तग धरण्यासाठी त्या गोड पदार्थांकडे वळायच्या. त्यांच्या मुलाने त्यांना कॉफीमध्ये 1 चमचा MCT तेल मिसळण्याचा सल्ला दिला आणि सुरुवातीला त्या संकोचल्या आणि गमतीने म्हणाल्या की त्यांना तेलकट कॉफी नको आहे. पण ते वापरून पाहिल्यावर त्यांना एक विलक्षण गोष्ट जाणवली. दुपारच्या जेवणापर्यंत त्यांची ऊर्जा स्थिर राहिली, त्यांची गोड खाण्याची इच्छा नाहीशी झाली आणि पुढच्या 2 महिन्यांमध्ये त्यांच्या कमरेभोवतीचे 7 पौंड वजनसुद्धा कमी झालं. त्यांना सकाळचं चालणं अधिक सोपं वाटू लागलं आणि त्यांच्या सुधारलेल्या ऊर्जा पातळीमुळे त्यांचे डॉक्टरही प्रभावित झाले. याचा वापर करण्यासाठी कमी प्रमाणापासून सुरुवात करा आणि फक्त 1 चमचा खोबरेल तेल किंवा MCT तेल तुमच्या कॉफीमध्ये मिसळा. जसजसं तुमचं शरीर जुळवून घेईल तसतसं तुम्ही MCT तेल तुमच्या कॉफीमध्ये जास्त वाढवू शकता. ते ब्लेंड केल्याने एक क्रीमी पोत तयार होतो, जो बऱ्याच लोकांना आवडतो. महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ सातत्य राखणं. ही सवय तुमच्या शरीराला चरबीचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्यास प्रशिक्षित करते आणि दिवसभर तुमच्या स्नायूंना ऊर्जा पुरवते. नारळ आणि MCT तेल एक महत्त्वाचा धडा शिकवतात. तुमचे स्नायू केवळ साखरेवर अवलंबून नसतात. योग्य चरबी तुम्हाला मजबूत, स्थिर आणि उत्साही ठेवू शकते, विशेषतः 60 नंतर. आणि जिथे MCT तेल तुमच्या शरीराला शुद्ध ऊर्जा पुरवतं, तिथे कॉफीमधील पुढील घटक थेट स्नायूंच्या तंतूंची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचं काम करतो. 5वा घटक आहे तो म्हणजे दूध किंवा मग सोया दूध. इथे एक सोपी गोष्ट आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. कॉफीमध्ये दूध किंवा सोया दूध घालणं. जर तुम्ही फक्त चव हलकी करण्याचा एक मार्ग वाटत असला तरीसुद्धा हा छोटासा बदल तुमच्या कॉफीला स्नायूंचं रक्षण करणाऱ्या पेयामध्ये रूपांतरित करतो. विशेषतः 60 नंतर हे महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे, दुधामध्ये संपूर्ण प्रथिने असतात, ज्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात, ज्यात ल्युसीनचा समावेश आहे, जो स्नायूंच्या वाढीसाठी एक शक्तिशाली प्रेरक आहे. दुसरीकडे सोया दुधामध्ये उच्च गुणवत्तेचे वनस्पती आधारित प्रथिने आणि आयसोफ्लावोन्स असतात, जे केवळ हाडांचे संरक्षण करत नाही तर हृदयाच्या आरोग्यास देखील मदत करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी जिथे प्रथिनांचा प्रत्येक ग्रॅम महत्त्वाचा असतो, तिथे कॉफीमध्ये टाकलेले थोडंसं दूध देखील लक्षणीय फरक घडवू शकतं. 72 वर्षीय सुनंदाताई आहेत आणि त्यांनी हा अनुभव कटू सत्यातून आला आहे.
कॅलरीज टाळून आपण अधिक आरोग्यदायी पर्याय निवडत असतो असं समजून ती अनेक दशकांपासून काळी कॉफी पित होती. पण तिची मुलगी जी एक नर्स आहे तिच्या लक्षात आलं की तिचे हात बारीक होत आहे आणि तिची ताकदही कमी होत आहे. तिने सुनंदाताईंना सकाळच्या कॉफीमध्ये सोया दूध घालून पाहण्याचा सल्ला दिला. काही महिन्यांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की त्या किराणा मालाच्या पिशव्या अधिक सहजपणे उचलू शकत आहेत आणि कमी त्रासाने त्या पायऱ्या चढू शकत आहे. त्यांच्या डॉक्टरांनी असं सांगितलं की त्यांच्या हाडांची घनता किंचित सुधारली आहे, जे त्यांच्या वयात एक लहान पण दुर्मिळ यश होतं. जर तुम्ही संवेदनशील असाल तर लॅक्टोज फ्री दूध निवडा किंवा तुम्हाला वनस्पती आधारित पर्याय हवा असल्यास फोर्टिफाईड सोया दूध निवडा. रिकाम्या कॅलरीज वाढवणाऱ्या साखरेच्या क्रीमर्सच्या विपरीत दूध किंवा सोया दूध एकाच वेळी स्नायू, हाडे आणि ऊर्जा मजबूत करतं. तसे जर तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक बटन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अशाच टिप्स कधीही चुकवणार नाही. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सध्या तुमचं आरोग्य कसं आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल आणि जर तुम्हाला असेच कंटेंट पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता ज्येष्ठ नागरिकांनी हे केवळ त्वचेपुरतं मर्यादित नाही आहे. क्रमांक 4 वरचं प्रोडक्ट आहे कोलेजन पावडर. याला अनेक सौंदर्यवर्धक सप्लिमेंट मानलं जातं, पण हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वचेपुरतंच मर्यादित नाही आहे. कोलेजन हा एक प्रकारचा गोंद आहे जो तुमचे स्नायू, सांधे आणि हाडे एकत्र धरून ठेवतो. वयाच्या 60 वर्षानंतर तुमच्या शरीरातील नैसर्गिक कोलेजनचं उत्पादन दरवर्षी सुमारे 1% कमी होत जातं. म्हणूनच सांधे आखडणं, सांध्यांमधून कटकट आवाज येणं किंवा मग वेदना होणं, वेदनांची भीती वाटणं या गोष्टी होत असतात. तर आता तुम्हाला लवकर बरं न होणं या गोष्टी सामान्य होतात, पण तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये कोलेजन पावडर घालून तुम्ही यावर मात करू शकता. हरिकाका आहेत आणि ते सध्या 73 वर्षांचे आहे. त्यांचं उदाहरण बघा. त्यांना बागकाम करायला आवडायचं, पण अगदी हलकं काम केल्यावरही होणाऱ्या वेदनांची त्यांना भीती वाटायची. त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना कॉफीमध्ये कोलेजन पावडर घालण्याचा सल्ला दिला. साशंक असूनही त्या काकांनी ते वापरून पाहिलं आणि 2 महिन्यांमध्येच त्यांच्या लक्षात आलं की गुडघेदुखी कमी झाली आहे, हालचाल अधिक सहज झाली आहे आणि ते पुन्हा बागेत काहीही केल्याशिवाय गुडघे टेकू शकत आहे. त्यांच्यासाठी कोलेजन हे केवळ एक सप्लिमेंट नव्हतं, त्यामुळे त्याला वेदनांशिवाय फिरण्याचं स्वातंत्र्य परत मिळालं. यामागील विज्ञान असं आहे, कोलेजन तुमच्या स्नायूंना आणि सांध्यांना अत्यंत आवश्यक असलेले घटक पुरवतं. ग्लायसिन आणि प्रोलाइन सारखी अमिनो ॲसिड्स फक्त एका स्कूपमधून सुमारे 10 ग्रॅम प्रथिने मिळतात, जी कॉफीमध्ये सहजपणे विरघळतात आणि त्यांना कोणतीही चव नसते. कॉफीमुळे रक्ताभिसरणारा मिळणारी नैसर्गिक चालना तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये कोलेजन पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे ते एक उत्तम वाहक ठरतं. याचा परिणाम म्हणजे मजबूत स्नायू, निरोगी सांधे आणि हाडांची सुधारित घनता, जे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आयुष्याच्या उत्तरार्धात फ्रॅक्चर्स खूप धोकादायक बनतात. 2022च्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की कोलेजनचं सेवन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सांधेदुखी कमी झाल्याचं, स्नायू लवकर बरं झाल्याचं आणि सांध्यांची लवचिकता वाढल्याचं सांगितलं आहे. आणि ज्यांनी ते घेतलं नाही त्यांच्या तुलनेत कोलेजनमुळे शारीरिक क्षमता वाढते. वाढत्या वयाच्या प्रौढांसाठी याचा अर्थ कमी वेदना, अधिक गतिशीलता आणि उत्तम जीवनशैली असा होतो. कोलेजन हे एक महत्त्वाचं सत्य सिद्ध करतं. ताकद पुन्हा मिळवणं म्हणजे केवळ प्रोटीन शेक्स घेणं किंवा वजन उचलणं नाही, तर कालांतराने शरीर जे कच्चा माल गमावतं तो त्यांना देणं होय. आणि कोलेजन शरीराची रचना दुरुस्त करून तुम्हाला कार्यरत ठेवतं. तर कॉफीमधील पुढील घटक पेशीय स्तरावरती वाढीला प्रचंड गती देतो, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना अधिक मजबूत होण्यासाठी आवश्यक इंधन मिळतं. तिसरा घटक आहे तो म्हणजे व्हे प्रोटीन पावडर. व्हे प्रोटीन पावडर 60 वर्षांवरील प्रत्येकासाठी एक गेम चेंजर आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की प्रोटीन पावडर फक्त बॉडी बिल्डरसाठी असते, परंतु संशोधनामधून असं दिसून आलं आहे की ते वृद्ध प्रौढांसाठी अधिक महत्त्वाचं असू शकतं, कारण 60 वर्षानंतर तुमचं शरीर प्रोटीनला
प्रतिरोधक बनतं. शास्त्रज्ञ याला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचंच झालं तर तरुणपणी ज्या प्रोटीनच्या लहान मात्रेने स्नायू तयार केले होते त्याचा आता फारसा परिणाम होत नाही. आता स्नायू तयार करण्याचा तोच संकेत मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक आणि चांगल्या गुणवत्तेची आवश्यकता असते. इथेच व्हे प्रोटीन प्रभावी ठरतं. व्हे प्रोटीनमध्ये ल्युसीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे तेच अमिनो ॲसिड आहे जे तुमच्या शरीरातील स्नायूंच्या वाढीची प्रक्रिया सुरू करतं. पुरेसे ल्युसीन नसल्यास तुमचं शरीर नवीन स्नायू तंतूंची योग्य प्रकारे दुरुस्ती करू शकत नाही किंवा मग ते तयार करू शकत नाही. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की व्हे प्रोटीनचं सेवन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी ते न करणाऱ्यांच्या तुलनेत 38% अधिक स्नायू कमावले. दुसऱ्या एका चाचणीमध्ये असं आढळलं की दररोज व्हे प्रोटीन घेतल्याने ताकद, संतुलन आणि चालण्याचा वेगही सुधारतो. असं आढळलं आहे की दररोज व्हे प्रोटीन घेतल्याने संतुलन चांगलं होतं. हे सर्व स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाचं निर्देशक आहे. 67 वर्षांच्या सविताताई आहेत आणि तिला सक्रिय राहण्याचा अभिमान होता, पण कपड्यांच्या टोपल्या तिला जड वाटू लागल्या, तिचे हात बारीक दिसू लागले आणि पायऱ्या चढताना तिचा श्वासही फुलू लागला. तिच्या मुलाने तिला सकाळच्या कॉफीमध्ये 1 स्कूप फ्लेवर नसलेले व्हे प्रोटीन घालून पाहण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला तिने नकार दिला कारण तिला तिच्या कॉफीची चव कडूसारखी करायची नव्हती. पण काही आठवड्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिचे हात अधिक मजबूत झाले आहेत, तिचे पाय अधिक स्थिर झाले आहेत आणि तिच्या डॉक्टरांनीही पुष्टी केली की तिचे स्नायू तिने कमावले आहेत. आता तिच्यासाठी हे केवळ पोषण नव्हतं, हा एक पुरावा होता की तिचं शरीर अजूनही ताकद पुन्हा निर्माण करू शकतं. ते वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग सोपा आहे. 1 स्कूप फ्लेवर नसलेले व्हे आयसोलेटेड गरम कॉफीमध्ये मिसळा आणि ते सहजपणे मिसळतं. त्यात साखर घालावी लागत नाही आणि जेव्हा तुमच्या शरीराला त्याची सर्वाधिक गरज असते तेव्हाच ते प्रोटीनचा केंद्रित डोस पुरवतं. ज्यांना लॅक्टोजची संवेदनशीलता आहे त्यांच्यासाठी व्हे आयसोलेटेड किंवा हायड्रेट व्हे पचायला सोपं असतं. ते तुमच्या सकाळच्या कॉफीसोबत घ्या आणि तुम्ही कॉफीला त्वरित स्नायूंची पुनर्बांधणी करणाऱ्या अमृतात रूपांतरित कराल. व्हे प्रोटीन एक महत्त्वाचं सत्य सिद्ध करतं. साठीनंतर स्नायूंची झीज होणं हे केवळ वयामुळे होत नाही तर ते पोषणामुळे होतं. तुमच्या शरीराला योग्य इंधन देऊन तुम्ही ताकद टिकवून ठेवू शकता, लवकर बरं होण्याची प्रक्रिया सुरू करू शकता आणि तुमचं स्वातंत्र्य तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त काळ टिकूही शकता. आता दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे चिया सीड्स. चिया सीड्स लहान, चवहीन आणि अनेकदा दुर्लक्षित. तरीही जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर कॉफीमध्ये मिसळता येणाऱ्या सर्वात शक्तिशाली पदार्थांपैकी हा एक पदार्थ आहे. त्यांचा आकाराने तुम्हाला फसवू देऊ नका. दळून गरम कपामध्ये टाकल्यावर चिया सीड्स फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि वनस्पती आधारित प्रथिनांचा मोठा साठा बाहेर टाकतात, ज्याची तुमच्या स्नायूंना, सांध्यांना आणि मेंदूला नितांत गरज आहे. हे आहे आश्चर्यकारक सत्य. बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या शरीराला आवश्यक असलेल्या दैनंदिन फायबर आणि ओमेगा 3च्या निम्म्याहून कमी सेवन करतात. त्या कमतरतेमुळे स्नायूंचा ऱ्हास वेगाने होतो, पोटावर हट्टी चरबी जमा होते आणि स्मरणशक्तीचा ऱ्हासही वाढतो. चिया बिया या तिन्ही गोष्टींवरती थेट उपाय करतात. त्यातील प्रथिने स्नायू टिकवून ठेवण्यास मदत करतात, ओमेगा 3 दाह कमी करतात आणि सांध्यांचं संरक्षण करतात आणि फायबर पचनक्रिया आणि रक्तातील साखरेचं संतुलन सुधारतात. आणि हे सर्व करताना तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. 70 वर्षीय एक आजी आहे. त्या बद्धकोष्ठता, पोटावर हळूहळू वाढणारी चरबी आणि सततच्या थकव्याने त्रस्त होत्या. त्यांच्या पोषणतज्ज्ञ असलेल्या मुलीने त्यांना चिया बियात दळून सकाळच्या कॉफीमध्ये 1 चमचाभर बिया घालण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्यांनी त्याची हेटाळणी केली. म्हटलं, हे तर पक्ष्यांचं अन्न दिसतंय. पण काही आठवड्यांमध्येच त्यांना त्यांचे परिणाम पाहून धक्का बसला. त्यांची पचनक्रिया सुधारली, कंबर बारीक झाली आणि सकाळचा फेरफटका मारताना त्यांचे सांधेसुद्धा कमी आखडल्यासारखे वाटू लागले. त्यांनीच याचं उत्तम वर्णन केलं. जणू काही मी माझ्या इंजिनला तेल लावलं आहे याची गुरुकिल्ली म्हणजे तयारी. अख्ख्या चिया बिया अनेकदा पचनसंस्थेतून न शोषल्या जातात, बाहेर पडतात. पण दळल्यावर त्यातील पोषक तत्वे बाहेर येतात. फक्त 1 ते 2 चमचे गरम कॉफीमध्ये मिसळल्यास एक मलाईदार, किंचित खमंग चवीचं पेय तयार होतं, जे स्नायू, सांधे आणि स्मरणशक्तीसाठी औषधासारखं काम करतं. सार्कोपेनिया किंवा मग दाह यांसारख्या समस्यांशी झुंज देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा छोटासा बदल मोठा फरक घडवू शकतो. चिया बिया हे सिद्ध करतात की कधीकधी अगदी लहान बदलांमुळे सुद्धा मोठे परिणाम मिळतात.
प्रथिने, फायबर आणि ओमेगा-3 युक्त घटकांमुळे स्नायूंची ताकद वाढते, ऊर्जा मिळते आणि वृद्धापकाळातही आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चिया बिया तुम्हाला सातत्याने ऊर्जा पुरवत असल्या तरी आमच्या या यादीतील पहिल्या क्रमांकाचा घटक त्याहूनही अधिक प्रभावी आहे. हा घटक इतका गुणकारी आहे की वृद्ध व्यक्तींमधील स्नायूंची ताकद 40% अधिक वाढवण्याची क्षमता त्यात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच वयोमानानुसार होणाऱ्या शारीरिक ऱ्हासाविरुद्ध लढण्यासाठी हा एक सर्वोत्तम उपाय ठरतो. पहिल्या क्रमांकावर आहे हळद आणि काळी मिरी. ही एक अशी सुवर्ण जोडी आहे जी वरकरणी केवळ मसाल्यांचे साधे मिश्रण वाटू शकते, परंतु वृद्ध व्यक्तींसाठी ती एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक औषध ठरू शकते, जी तुम्ही तुमच्या कॉफीमध्ये सुद्धा समाविष्ट करू शकता. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक असं संयुग असतं जे जळजळ कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांचं रक्षण करण्यासाठी आणि स्नायूंची ताकद पुन्हा मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं भूमिका बजावतं. पण यात एक मेक आहे. केवळ हळद घेतल्यास शरीर ती फारसं शोषून घेऊ शकत नाही, मात्र त्यात चिमूटभर काळी मिरी मिसळल्यास शरीराद्वारे ती शोषून घेण्याची क्षमता 2000% वाढते. याच गोष्टीमुळे हळदीचं रूपांतर एका साधा मसाल्यातून औषधी गुणधर्मांच्या भांडाऱ्यात होतं. वयाच्या 60 नंतर जळजळ हा ताकद हिरावून घेणारा एक छुपा शत्रू असतो. यामुळे स्नायूंच्या ऊतींचं नुकसान होतं, सांधे आखडतात आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात. परिणामी सार्कोपेनिया, संधिवात किंवा मग स्मरणशक्ती कमी होणं यांसारख्या समस्या बळवतात. हळद या प्रक्रियेचा थेट सामना करतं. ती जळजळ शांत करते, वेदना कमी करते आणि हृदय व मेंदूचं रक्षण करते. कॉफीमुळे होणाऱ्या रक्ताभिसरणाच्या वाढीसोबत हळदीचा संयोग झाल्यास वृद्धत्वाच्या समस्यांवर दुहेरी प्रहार होतो. सातोशी यांचं उदाहरण घेऊया. त्या 73 वर्षांच्या आहे आणि बागकाम ही त्यांची आवड होती, पण गुडघ्यांच्या सततच्या वेदना आणि सुजेमुळे त्यांना ते थांबवावं लागलं. वेदनाशामक औषधांमुळे केवळ वेदना तात्पुरत्या दाबल्या जात होत्या. मग त्यांच्या मुलीने सकाळी कॉफीमध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी मिसळून घेण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्यांना ही कल्पना फारशी आवडली नाही, पण काही आठवड्यानंतर त्या पुन्हा एकदा गुडघ्यांवर बसून कोणत्याही वेदनेशिवाय तण काढू लागले. त्यांच्या शरीरातील जळजळीचं प्रमाण कमी झालेलं पाहून डॉक्टरसुद्धा थक्क झाले आणि त्यांनी सांगितलं की त्यांची हालचाल एखाद्या तरुण व्यक्तीसारखी होत आहे. यांच्यासाठी हळद हा केवळ एक मसाला नव्हता, तर त्यामुळे त्यांना हालचालींचं स्वातंत्र्य पुन्हा मिळालं होतं. याचे फायदे मिळवण्यासाठी गरम कॉफीमध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. उष्णतेमुळे हळदीतील कर्क्युमिन अधिक प्रभावी होतं आणि काळी मिरी ते घटक रक्तप्रवाहामध्ये पोहोचण्यास मदत करतात. ज्यांना हळदीची विशिष्ट मातीसारखी चव आवडत नाही, ते चव संतुलित करण्यासाठी त्यात थोडी दालचिनी किंवा एक थेंब मधसुद्धा मिसळू शकता. हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण एका महत्त्वाच्या सत्याची साक्ष देतं. वृद्धत्व म्हणजे केवळ शारीरिक ऱ्हास नव्हे, जळजळ कमी करून, स्नायू बळकट करून आणि मेंदू व हृदयाचं आरोग्य जपून हा साधा बदल तुम्हाला 70, 80 आणि त्यापुढील काळातही सशक्त, सक्रिय आणि स्वावलंबी ठेवू शकतो. व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी आहे, वैद्यकीय सल्ल्याचा हा पर्याय नाही आहे. प्रत्येक व्यक्तीची आरोग्यस्थिती ही वेगळी असते, त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी, विशेषतः जर तुम्ही काही औषधं घेत असाल तर, तुम्ही ते आधीपासून काही आजारी असाल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. थोडक्यात सांगायचं तर वयाच्या 60 नंतर स्नायूंची पुनर्बांधणी करण्यासाठी तुमच्या सकाळच्या कॉफीमध्ये मिसळता येतील अशा 8 प्रभावी गोष्टी आपण पाहिल्या आहेत. यामध्ये दालचिनी, कोको, नारळाचं तेल किंवा MCT तेल, दूध आणि किंवा सोया, कोलेजन, व्हे प्रोटीन, बारीक केलेल्या चिया बिया आणि हळद, काळी मिरी यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक गोष्ट साधी, परवडणारी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. या गोष्टी तुमच्या सामान्य कॉफीला स्नायूंसाठी एका औषधाचं स्वरूप नक्कीच देऊ शकतात. आता तुमची वेळ आहे. यापैकी कोणती गोष्ट तुम्ही सर्वात आधी वापरून बघाल? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. धन्यवाद.